माजी नगरसेवक हारुण शेख यांनी प्रभाग क्रमांक 14 मधील 2017 साली उमेदवारी मागितली होती, तेव्हा नेते मंडळांनी सांगितले होते की पुढच्या वेळेस आपल्याला उमेदवारी देऊ। यावेळेस देखील प्रभाग क्रमांक 14 मधून माजी नगरसेवक हारुण शेख यांनी उमेदवारी मागितले, तेव्हा पक्षाने उमेदवारी न देता हारुण शेख यांच्यावर अन्याय केला। म्हणून माजी नगरसेवक हारुण शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे। मी माजी नगरसेवक हारुण शेख, मी एक काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत एक कार्यकर्ता आहे। 1997 पासून माझी प्रभाग क्रमांक 14 मध्ये संपर्क कार्यालय आहे। त्या कार्यालयामध्ये माननीय केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी 3दा माझ्या कार्यक्रममध्ये आले, खासदार आले, मोठे मोठे नेते मंडळी आले। मी एक गरीब कार्यकर्ता आहे म्हणून मी 2017 मध्ये उमेदवारी मागितली होती। तेव्हा मला नेते मंडळी सांगितले तुझा पुढच्या बारी विचार करू असं मला सांगितले। यावेळेस मी प्रभाग क्रमांक 14 मध्ये उमेदवारी मागितलो तेव्हा माझ्यावर अन्याय झाला। नेते मंडळी आणि कोणी मला गोष्ट करायला तयार नाही। त्या पक्षामध्ये एक जमिनीचं कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्त्याचा हे मान सन्मान नाही तर त्या पक्षामध्ये राहून काय फायदा। आज नवीन जे आलेलं आहे त्याला उमेदवारी देतो म्हणले तर एक पैसेवाला आहे म्हणून देतो, एक गरीब कार्यकर्त्याचा डावलण्याचा प्रयत्न करतात। आणि कोणी मी एवढं हे केलो, बाईत गेलो, हे दिलो, मला कुणाचा फोन आला नाही, मला कोण मान सन्मान दिलं नाही। त्यासाठी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेश केलो। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।